तर मग मित्रांनो, एवढं हिरवगार जे आपलं कांदा पीक आहे, यामध्ये नेमका असा ड्रम जो आहे तो रोलिंग करण्याची काय गरज आहे, आज आपण ते बघूया. पण त्याआधी आम्ही भूमिपुत्र चॅनलला नक्की फॉलो करा. तर मित्रांनो, या हिरवेगार कांदा पिकामध्ये आपण नेमकं ड्रम रोलिंग कधी करावं, तर ज्यावेळेस आपला हा जो कांदा पीक आहे हा शेवटच्या टप्प्यामध्ये असेल, तर शेवटच्या एक आठवडाभरापूर्वी आपल्याला याच्यावरती ड्रम त्या ठिकाणी फिरवायचा आहे. त्यामुळे नेमकं काय होतं, तर हा जो कांदा आहे तर तो असा दबल्यासारखा होतो. त्याच्यामुळे या ठिकाणी ही जी पात आहे ही वाकल्यासारखी होते. त्याने नेमकं काय होतं, तर कांदा पिकामध्ये जे काही न्यूट्रिएंट आहे, जे खालून मुळाकडून वरच्या भागाकडे येत असतात, तर ते न्यूट्रिएंट पूर्णपणे डायव्हर्जन होतं. ते वरती पानांकडे न येता ते खालचा जो आपला कांदा आहे तो व्यवस्थित त्यामध्ये पोषण भरण्यासाठी कामा येतं. हा कांदा ज्या वेळेला आपण चाळीमध्ये स्टोअर करतो, त्यावेळेस नेमकं जेव्हा आपण स्टोअर करतो आपल्याला कळतं की काही दिवसानंतर आपल्या कांद्याला नवीन कोंब फुटायला लागली, तर त्या ठिकाणी ते होण्याचं प्रमाण कमी होतं. आपल्या कांद्याची साठवणूक क्षमता जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसते. आणि त्यातल्या त्यात जेव्हा खरीपचा जो आपण कांदा लावतो, तर त्यामध्ये पूर्णपणे कांदा तयार झाल्यावरती देखील वरची जी पानं आहेत ती त्या ठिकाणी लवकर वाळत नाहीत. तर त्यावेळेला खरीप कांद्यामध्ये आपण रोलिंग ऑफ ड्रम ही जी प्रॅक्टिस आहे ती अधिक रेकमेंडेड आहे.